अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा प्रवास खडतर झालाय। 5 जूनला अमेरिकेच्या केनेडी स्पेस सेंटरमधून अंतराळात त्या गेल्या होत्या। अडचणींमुळे सुनीता विल्यम्स यांचं पृथ्वीवरील आगमन आता लांबणीवर पडलंय। तांत्रिक बिघाडामुळे यान सुरक्षितपणे पृथ्वीच्या वातावरणात उतरेल का याबाबत शंकाही व्यक्त करण्यात येतेय। पुढारीचे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी मधील विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर याबाबत अधिक माहिती देत आहेत। नासाच्या अंतराळ मोहिमेवर गेलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स तसेच बॅरी विल्मोर यांचा पृथ्वीवरचा परतीचा प्रवास हा अनेक अडचणींमुळे अवघड झाल्याचं आता स्पष्ट व्हायला लागलेला आहे। परंतु तांत्रिक अडचणी आणि तांत्रिक बिघाडामुळे त्यांचं हे पृथ्वीवर येणं आता लांबलेलं आहे। यापूर्वी पण अशा काही घटना घडलेल्या आहेत। या संबंधामध्ये फ्रँक रुबियो यांचं नाव सांगितलं जातं। हे अंतराळवीर जवळजवळ वर्षभर अंतराळात राहिले होते, पण नंतर सुरक्षितपणे परतले। तर त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाहीये आणि आपण अशी अपेक्षा करूया की हे दोन्ही अंतराळवीर या 26 जून रोजी सुरक्षितपणे उतरतील।